स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे. वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 30 एप्रिल 2021 यावर न्यूज प्रोव्हाइड करणार आहोत. सर्वात प्रथम आधी आपण 29 एप्रिल 2021ला ज्या काही न्यूज डिस्कस केल्या होत्या त्यावरील क्वेश्चन पाहूया. मग नंतर 30 एप्रिल 2021 यावरच्या न्यूज डिस्कस करूया. बघा, आजचा पहिला क्वेश्चन, ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली? ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून कोणत्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली? तर येथे आपलं राईट आन्सर आहे नोमॅडलँड. आपलं राईट आन्सर आहे नोमॅडलँड या चित्रपटाची घोषणा करण्यात आली ऑस्कर पुरस्कारासाठी. ठीक आहे. नंतर बघा, माय ऑस्कोपस टीचर ही एक शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्म आहे. जिला सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्म म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. कोणाला? माय ऑकोपस टीचर याला. ठीक आहे. नंतर बघा, जल्लीकट्टू. नंतर इथे काय आलेलं आहे? जल्लीकट्टू. भारताचा हा चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट झाला होता. भारताचा कोणता चित्रपट? जल्लीकट्टू हा चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट झाला होता. यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. भारताकडून कोणता चित्रपट नॉमिनेट करण्यात आला होता ऑस्कर पुरस्कारासाठी? तर कोणता आहे? जल्लीकट्टू. नंतर बघा, इथे मॅक या चित्रपटामधील जे अभिनेता आहे, मॅक या चित्रपटातील जे अभिनेता आहे ज्यांचे नाव अँथनी, ज्यांचे नाव काय आहे? अँथनी हॉपकिन्स यांचे सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली. मॅक या मूव्हीमधील अँथनी हॉपकिन्स यांची कशासाठी निवड करण्यात आली? सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाची निवड करण्यात आली? अँथनी हॉपकिन्सची. ठीक आहे, हॉपकिन्सची. नंतर बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे? नोमॅडलँड या चित्रपटातील अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडोमल्ड. फ्रान्सेस मॅकडोमल्ड ह्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यांची निवड झालेली आहे. ठीक आहे. बघा, माय ऑक्टोपस टीचर शॉर्ट फिल्मसाठी याला सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म म्हणून याला पुरस्कार देण्यात आला. नोमॅडलँड हे सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून याची निवड झाली. जल्लीकट्टू हा भारतामधून ऑस्करसाठी नॉमिनेट झालेला होता. मॅक या चित्रपटातील अभिनेता यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आला, ज्यांचे नाव काय होते? अँथनी हॉपकिन्स. नंतर नोमॅडलँड या चित्रपटातील फ्रान्सेस मॅकडोमल्ड या अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. नेक्स्ट बघा, प्रोजेक्ट दंत कोणत्या देशात आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे भूटान या देशात प्रोजेक्ट दंत आहे. भूटानची राजधानी थिम्पू आहे. भूतानची राजधानी काय आहे? थिम्पू. आणि चालन तेथे नगुत्रम चालते. नगुत्रम. ठीक आहे. भूटानची कॅपिटल काय आहे? थिम्पू. आणि चालन तेथे नगुत्रम चालतात. नंतर बघा, नेपाळसोबत भारताची कोणती एक्झरसाईज होते? नेपाळसोबत भारताची कोणती सैन्य कवायत होते? सूर्यकिरण ही कवायत कोणासोबत होते भारताची? नेपाळसोबत सूर्यकिरण. ठीक आहे, नेपाळसोबत सूर्यकिरण. नंतर बघा, इथे इंडोनेशियासोबत गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती. ठीक आहे, समुद्र शक्ती. गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती ही कुणासोबत होते? इंडोनेशियासोबत, नेपाळसोबत सूर्यकिरण. नंतर बघा, श्रीलंकेसोबत मित्र शक्ती. श्रीलंकेसोबत कोणती होते? मित्र शक्ती. आणि सिलिनेक्स. ठीक आहे, सिलिनेक्स.
प्रोजेक्ट दंत कोणत्या देशात आहे? भूटान. भूटानची राजधानी थिम्पू आणि चालन तेथे नगुत्रम चालते. नेपाळसोबत भारताची कोणती एक्झरसाइज होते? सूर्यकिरण. इंडोनेशियासोबत भारताची कोणती एक्झरसाइज होते? गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती. श्रीलंकेसोबत भारताची कोणती सैन्य कवायत होते? मित्रशक्ती आणि सिलिनेक्स. ठीक आहे. आणि यावर मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे, कोणत्या देशासोबत भारताच्या कोणकोणत्या सैन्य कवायत होतात. जर आपण तो व्हिडिओ पाहिला नाही तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे कोणत्या देशासोबत कोणती सैन्य कवायत होते यावर. नेक्स्ट बघा आज दुपारी 12 वाजता मी तुम्हाला सरासरी म्हणजेच ॲव्हरेज यावर भाग 4 प्रोव्हाइड करणार आहोत. या अगोदर मी तुम्हाला 3 भाग प्रोव्हाइड केलेले आहे. जर आपण ते 3 भाग पाहिले नसतील तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन आपण ते 3 भाग पाहू शकता. आज मी तुम्हाला भाग 4 प्रोव्हाइड करणार आहोत ठीक 12 वाजता. नेक्स्ट बघा, येथे स्कूल ऑन व्हील या उपक्रमाचा प्रारंभ झाला. कुठे? भुवनेश्वर उडीसा येथे स्कूल ऑन व्हील या उपक्रमाचा प्रारंभ झाला आहे. आता नंतर बघा, इथे मी ऑप्शन घेतला आहे नागपूर महाराष्ट्र. नागपूर महाराष्ट्राला काय झालेलं आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ वन हेल्थ याची स्थापना होणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ याची स्थापना कुठे होणार आहे? नागपूर महाराष्ट्र येथे. नंतर बघा, जालंधर पंजाब येथे व्यावसायिक USA बॉक्सिंग चॅम्पियनशिप होणार आहे. व्यावसायिक USA बॉक्सिंग चॅम्पियनशिप कुठे होणार आहे? जालंधर येथे. ठीक आहे. भुवनेश्वरच्या उडीसाला काय होणार आहे? स्कूल ऑन व्हील. नागपूरला काय होणार आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट वन हेल्थ स्थापन होणार आहे. आणि जालंधर पंजाब येथे काय होणार आहे? व्यावसायिक USA बॉक्सिंग चॅम्पियनशिप होणार आहे. नेक्स्ट बघा, भारतीय रिझर्व्ह बँक मीन्स RBI खाजगी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पदांचा कार्यकाळ किती वर्षापर्यंत मर्यादित केला. रिझर्व्ह बँकने काय केलेलं आहे? जे खाजगी बँक आहे ना, त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पदाचा कार्यकाळ किती वर्षापर्यंतचा मर्यादित केला आहे, हा आपला क्वेश्चन आहे. तर इथे आपलं राईट आन्सर आहे 15. किती आहे? 15 वर्षापर्यंत मर्यादित केला आहे. खाजगी बँकेतील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यकाळ किती केलेला आहे? 15 वर्ष. आता बघा, इथे मी 16 घेतलेला आहे. काल मी तुम्हाला G7चे जितकेही समिट आहे त्याबद्दल सांगितलं. आज मी तुम्हाला G20 समिटबद्दल सांगणार आहोत. बघा, 16 हे इटली 16वी जी एडिशन आहे G20 समिटची, ती कुठे होत आहे? इटलीला. 16वी जी एडिशन आहे G20 समिटची, ती कुठे होणार आहे? इटलीला होत आहे. कोणत्या वर्षी? 2021 या साली. ठीक आहे. 16व्या क्रमांकाची जी बैठक आहे ती इटलीला G20ची 16वी बैठक इटली या देशाकडे आहे 2021ची. नंतर बघा, 17 क्रमांकाची बैठक हे कोणत्या देशाकडे राहणार? हे इंडोनेशियाकडे राहणार आहे. हे कुणाकडे राहणार? इंडोनेशियाकडे. G20 समिटचं आणि 2022ला. नंतर बघा, 18वं जे समिट आहे ते जी बैठक आहे 18वी, ती कोणाकडे राहणार? भारताकडे. G20ची 2023ची. आणि यासाठी भारताने या बजेटमध्ये याच्यासाठी किती रुपये अनाऊन्स केले? किती रुपयांचा निधी अनाऊन्स केला? 100 कोटीचा. कशासाठी? G20च्या समिटसाठी, ज्याची अध्यक्षता भारताकडे राहणार 18व्या क्रमांकाची 2023ची. ठीक आहे. 16वी जी अध्यक्षता आहे ती इटलीकडे आहे 2021ची G20ची. 17वी जी अध्यक्षता आहे ती इंडोनेशियाकडे आहे राहणार 2022ला. 18व्या क्रमांकाची जी अध्यक्षता राहणार ती भारताकडे राहणार G20ची 2023ला. याचप्रमाणे 19व्या क्रमांकाची G20
समिट 2024ची जी अध्यक्षता आहे ती US कडे राहणार. ठीक आहे. G20 समिटसुद्धा तुमचे क्लिअर झाले. काल आपण G7 समिट क्लिअर केले होते, आज आपण G20 समिट क्लिअर केले आहे. नेक्स्ट बघा, कोणी लिव्हिंग माउंटन हे पुस्तक लिहिले? कोणी लिव्हिंग माउंटन हे पुस्तक लिहिले? तर इथे आपलं राईट आन्सर आहे अमिताभ घोष. अमिताभ घोष यांनी काय केलेलं आहे? लिव्हिंग माउंटन हे पुस्तक लिहिलेले आहे. नंतर बघा, आकाश रानीसन यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? क्लायमेट चेंज एक्सप्लेन फॉर वन अँड ऑल. क्लायमेट चेंज एक्सप्लेन फॉर वन अँड ऑल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सॅम पिट्रोडा, इथे पिट्रोडा आहे. सॅम पिट्रोडा यांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे? रिडिझाइन द वर्ल्ड, अ क्लॉक इज टू बी टिकिंग. रिडिझाइन द वर्ल्ड, अ ग्लोबल क्लॉक इज टू बी टिकिंग. रिडिझाइन द वर्ल्ड, अ क्लॉक इज टू बी टिकिंग. ठीक आहे. नंतर बघा, दिव्या दत्त यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? मी अँड मा हे पुस्तक कोणी लिहिलं? दिव्या दत्त यांनी. आणि लिव्हिंग माउंटन हे कोणी लिहिलेलं आहे? अमिताभ घोष यांनी. नेक्स्ट बघा, कोलकाता हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली? कोलकाता हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर इथे राईट आन्सर आहे राजेश बिंदल यांची. कोणाची निवड करण्यात आली? राजेश बिंदल यांची. नंतर बघा, इथे महेंदर गिरी यांना आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार देण्यात आला. आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार कुणाला देण्यात आला? महेंदर गिरी यांना. रवी कपूर आता तुम्हाला माहीतच आहे, लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचं काय झालेलं आहे? एकत्रीकरण झालेलं आहे. तर याच्यासाठी आता नवीन काय करण्यात आले? CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी, ते कोणाला करण्यात आलं? रवी कपूर यांना. लोकसभा आणि राज्यसभा यांचे एकत्रीकरण झाले आणि त्यासाठी एक नवीन CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी याची निवड करण्यात आली. त्यांचे नाव काय होते? रवी कपूर होते. कोण होते? रवी कपूर. नंतर बघा, GP सावंत हे कोण आहे? मुख्य सांख्यिकी तज्ज्ञ आहे. कोण? GP सावंत. ठीक आहे. तज्ज्ञ आहे GP सावंत. महेंदर गिरी आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार. राजेश बिंदर यांना कोलकाता हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश म्हणून यांची घोषणा करण्यात आली. रवी कपूर हे CEO झाले. लोकसभा आणि राज्यसभा यांचे जे एकत्रीकरण झालं त्याचे. GP सावंत हे कोण आहे? मुख्य सांख्यिकी तज्ज्ञ आहे. नेक्स्ट बघा, आजची पहिली न्यूज बघा, आंतरराष्ट्रीय नृत्य दिन 29 एप्रिलला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा केला जातो? 29 एप्रिलला. नेक्स्ट बघा, भारताच्या तेजस या स्वदेशी लढाकू विमानाने पायथन 5 नामक हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. काय केलेलं आहे? भारताचा जो तेजस आहे लढाकू विमान, त्यामध्ये पायथन 5 नामक हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा, इस्रोचं फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याचं मुख्यालय कुठे आहे? याचं मुख्यालय बेंगळुरूला आहे. कुठे आहे? बेंगळूर कुठे आहे? कर्नाटकाला. बेंगळुरूला आहे, कर्नाटकाला. नंतर बघा, याचे जे अध्यक्ष आहे इस्रोचे ते कोण आहे? के सिवन. इस्रोचे अध्यक्ष कोण आहे? के सिवन. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 साली झाली. 15 ऑगस्ट 1969 साली इस्रोची स्थापना झाली. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला आठवण ठेवायचे आहे. इस्रोची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969 या साली. नेक्स्ट बघा, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्री या संस्थेच्या अहवालानुसार भारत वर्ष 2020 मध्ये अमेरिका आणि चीन यांच्या खालोखाल जगातील 3रा क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश आहे. कोणाच्या म्हटल्यानुसार? सिप्रीचं म्हणणं आहे की भारत 2020 मध्ये अमेरिका आणि चीन यांच्या खालोखाल जगातील 3रा क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश आहे.
असं कोणाचं म्हणणं आहे? सिप्रीचं. सिप्रीची स्थापना कधी झाली? 1966 या साली. सिप्रीची स्थापना कधी झाली? 1966 या साली. आणि त्याचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? स्टॉकहोम स्वीडनला. स्टॉकहोम स्वीडनला त्याचं काय आहे? स्टॉकहोम स्वीडनला काय आहे? त्याचं मुख्यालय आहे. आणि याचे जे डायरेक्टर जनरल आहेत ते कोण आहेत? डॅन स्मिथ. याचे जे डायरेक्टर जनरल आहेत ते कोण आहेत? डॅन स्मिथ आहे. नेक्स्ट बघा, आशियाई विकास बँकेच्या एशियन डेव्हलपमेंट आउटलुक 2021. आशियाई विकास बँकेच्या एशियन डेव्हलपमेंट आउटलुक 2021 या अहवालानुसार 2021-22 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 11% वाढण्याची अपेक्षा आहे. कोणाच्या म्हणण्यानुसार? आशियाई विकास बँकेचं म्हणणं आहे जी भारताचे 2021-22चे आर्थिक वर्ष जे राहणार अर्थव्यवस्थेचे ते किती टक्के राहण्याची दाट शक्यता आहे? 11%. असं आशियाई विकास बँकचं म्हणणं आहे. आशियाई विकास बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक. आशियाई विकास बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक. आता एशियन डेव्हलपमेंट बँक याचे मुख्यालय कुठे आहे? एशियन डेव्हलपमेंट बँक याचे मुख्यालय कुठे आहे? मनिला, फिलिपिन्सला. मनिला, फिलिपिन्सला याचे मुख्यालय आहे. ठीक आहे, मनिला, फिलिपिन्सला याचे काय आहे? मुख्यालय आहे. आणि याची स्थापना कधी झाली होती? याची स्थापना 1966 या साली झाली होती. कोणाची? एशियन डेव्हलपमेंट बँकची स्थापना कधी झाली होती? 1966 या साली. आणि त्याचे जे अध्यक्ष आहे ते कोण आहे? मतत्सुगु असकावा. मतत्सुगु असकावा. ठीक आहे, मतत्सुगु असकावा हे कोण आहे? अध्यक्ष आहे एशियन डेव्हलपमेंट बँकचे. आणि एशियन डेव्हलपमेंट बँकचं मुख्यालय कुठे आहे? मनिला, फिलिपिन्सला. त्याची स्थापना कधी झाली? 1966 या साली. नेक्स्ट बघा, चॅल्डर गुड गव्हर्नमेंट इंडेक्स 2021. चॅल्डर गुड गव्हर्नमेंट इंडेक्स 2021 याच्या यादीत भारताचा 49वा क्रमांक आहे. चॅल्डर गुड गव्हर्नमेंट इंडेक्स 2021 यांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? 49वा क्रमांक आहे. आता यामध्ये टॉप कुणी केलेला आहे? फिनलँडनी. यामध्ये टॉप कुणी केलं? फिनलँडनी. सेकंड जो टॉपर आहे तो कोण आहे? सिंगापूर. सेकंड टॉपर स्वित्झर्लंड आहे. सेकंड टॉपर कोण आहे? स्वित्झर्लंड. आणि जो थर्ड टॉपर आहे तो आहे सिंगापूर. ठीक आहे, बघा भारताचा 49वा क्रमांक आहे. आणि टॉप कुणी केला आहे? फिनलँडने. सेकंड टॉप कुणी केला? स्वित्झर्लंडने. आणि थर्ड टॉप कुणी केला? सिंगापूरने. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 29 एप्रिल ते 3 मे 2021 या कालावधीत होणाऱ्या 2021 जागतिक पत्र स्वातंत्र्य दिन वैश्विक परिषद याची संकल्पना इन्फॉर्मेशन ॲज करायची. इन्फॉर्मेशन ॲज अ पब्लिक गुड. इन्फॉर्मेशन ॲज अ पब्लिक गुड ही कुणाची संकल्पना आहे? 2021 जागतिक पत्र स्वातंत्र्य दिनाची. 2021 जागतिक पत्र स्वातंत्र्य दिनाची संकल्पना काय आहे? इन्फॉर्मेशन ॲज अ पब्लिक गुड. इन्फॉर्मेशन ॲज अ पब्लिक गुड. नेक्स्ट बघा, वाइल्ड एलिमेंट फाउंडेशन तर्फे देण्यात आलेल्या वाइल्ड इनोव्हेटर अवॉर्ड 2021. वाइल्ड एलिमेंटर फाउंडेशन तर्फे देण्यात आलेल्या वाइल्ड इनोव्हेटर अवॉर्ड 2021 हा पुरस्कार पहिली भारतीय महिला आणि आशियातील पहिली महिला आहे ही. आणि आशियातील सुद्धा पहिली महिला आहे आणि भारताची सुद्धा पहिली महिला आहे. कोण? डॉक्टर कीर्ती के करंट. इला हा पुरस्कार देण्यात आला. कोणता? वाइल्ड इनोव्हेटर अवॉर्ड 2021. हा पुरस्कार कोणी जिंकला? डॉक्टर कीर्ती के करंत यांनी. ठीक आहे, ही आहे ही. नेक्स्ट बघा, भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास येथे भारताचे पहिले 3D प्रिंट केलेले निवासी घर फक्त 5 दिवसात बांधले गेले. भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास येथे भारताचे पहिले 3D प्रिंट केलेले निवासी घर फक्त 5 दिवसात बांधण्यात आले. ठीक आहे, नेक्स्ट बघा, जर तुम्हाला हा सेशन आवडला तर या सेशनला मॅक्झिमम लाईक करा.
तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हाही कोणताही व्हिडिओ यावर अपलोड केला तर तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल. आणि जर तुम्हाला हा सेशन आवडला तर या सेशनला लाईक करा, तसेच मॅक्झिमम लोकांना शेअरसुद्धा करा. जेव्हा मॅक्झिमम लोकांचे मला व्ह्यूज यायला लागेल तेव्हा मी नक्की 101% तुम्हाला लाईव्ह क्लासेससुद्धा प्रोव्हाइड करेल दर संडेला आणि दर सॅटर्डेला. आणि त्यामध्ये मी तुमच्यासोबत कोणत्या ना कोणत्या पेपरचं मॉक पेपर जो आहे तो डिस्कस करणार. मॉक पेपर हा डिस्कस करणार. जोपर्यंत मला जास्तीत जास्त व्ह्यूज येत नाही तोपर्यंत मी लाईव्ह क्लासेस घेणार नाही. त्यासाठी तुम्हालाच मॅक्झिमम लोकांना शेअर करावं लागेल. इतकीच तुम्हाला ही मदत करायची आहे. थँक्यू.